नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आणि जी काही आपली सिरीज आहे त्याचे आपण सक्सेसफुली 25 डेज हे कंप्लीट केलेले आहेत. आज आहे 26th डे. ठीक आहे, 26th डे जी आपली सिरीज आहे RRB PO आणि क्लरिकल साठी जी चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही संडेला आहे मेन्सचं सेशन घेणार आहे. ओके, आणि त्याच्यासोबत हे प्रीचं 6 डेज प्री चालू होती. ओके, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक सरप्राईज म्हणू किंवा एक तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या जे काही एक्झाम रिलेटेड तुम्हाला लागणारं एक ऍड ऑन म्हणू त्याला म्हणू की त्याच्यामध्ये आपलं प्रीचं हे चालू होतं, हे तर चालू असणार. ओके, त्याच्यासोबत आपलं मेन्सचं पण चालू होतं. ठीक आहे, मेन्सचं. ओके, प्लस आता याच्या सोबतच आपण एक जे काही आहे लाईव्ह मॉक म्हणू आपण त्यांना, लाईव्ह मॉक हे पण सुरू करणार आहे. याच रूपांतर आपलं होणार आहे कम्प्लीट सिलेक्शन मध्ये. इज इक्वल टू कम्प्लीट सिलेक्शन. म्हणजेच तुमच्यासोबत इथं मी प्रीची प्रॅक्टिस, मेन्सची प्रॅक्टिस प्लस प्रीचे जे काही आता लाईव्ह मॉक आहेत. मेन्स आल्यानंतर आपण मेन्सचे मॉक देणार, त्याचा काही वाद नाही. प्रीचे जे काही RRB POच्या लाईव्ह मॉक आहेत, RRB PO असेल किंवा क्लर्क असेल, आता सध्या ते आहे म्हणून आपण ते सुरू करणार आहे. नंतर आपलं जे काही भविष्यातील एक्झाम येतील तसं आपण त्याच्यामध्ये ऍड ऑन करू. ठीक आहे, सो हे आपलं जे काही लाईव्ह मॉकचं आहे एक ऍड ऑन असेल. मग आता हे कधी असणार आहे, सो असं म्हणजे ह्याचा आणखीन काय म्हटलं जातं, डेज कन्फर्म नाहीत, पण आपण असं करू शकतो आठवड्यातनं 3 डेज याच्यावरती तुमचे सजेशन पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामवरती किंवा पर्सनली कॉल केला तरी चालतंय. ठीक आहे, 3 डेज आपण मॉक घेणार प्रीची लाईव्ह मॉक. 3 डेज लाईव्ह मॉक, 3 डेज जे काही प्रीचं आहे ते सेशन, प्रीचं सेशन, देन 1 डे फॉर मेन्स सेशन. ठीक आहे, मेन्स सेशन. ओके, म्हणजे तुमचं कम्प्लीट पॅकेज इथं तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम फ्री मध्ये तुम्हाला सगळं भेटून जाणार आहे. म्हणजे काय काय आता काय करणार, आता याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन काय करू शकलो असतो ते पण करू. सध्या पुरतं आपण लाईव्ह मॉकचा ऍड ऑन केलेला आहे. जसं पुढे आपण जसं एक्झामच्या जवळ जाऊ, हे जे काही मेन्सचे एक सेशन आहे त्याचं रूपांतरण 2 सेशन मध्ये होणार आहे. इधर लाईव्ह मॉक आपण कमी करू और प्रीचे एक सेशन कमी करू. म्हणजे सॅटर्डे संडे जे काही असेल त्या ठिकाणी आपण मेन्स ठेवू हे भविष्यात. ओके, सध्या आपण लाईव्ह मॉकचं एक ऍड ऑन केलेलं आहे, बघू ते 1-2 आठवडे कसं चालतंय. सो त्याच्यावर तुमचा जर रिस्पॉन्स चांगला आला इट विल बी कंटिन्यू. ओके, तर लाईव्ह मॉकचं पहिलं सेशन हे आपण मंडेला पहिलं सेशन आपण RRB PO ची पहिली मॉक आपण मंडेला शेड्यूल केलेली आहे. 7 वाजता असेल ती पण ऍज युजल आपला जो काही टाइम आहे तोच असणार आहे. आज आहे सॅटरडे. ठीक आहे, आज आहे सॅटरडे. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही डेट आहे ती आहे 23rd ऑफ मे. म्हणजेच आपलं जे काही सेशन असणार आहे, जे काही मॉक आहे त्याचं सेशन असणार आहे 26 मेला पहिलं. ओके, थोडा वेळ जाईल, फक्त एवढं ऐकून घ्या म्हणजे नंतर आपण हे सेशन तर सुरू करणार आहे. आता 26th डे आहे, लक्षात ठेवा. फक्त 26 मेला आपलं हे जे काही लाईव्ह मॉक आहे ते पहिली लाईव्ह मॉक असणार आहे. त्याच्यामध्ये RRB PO ची आपण पहिली मॉक देणार आहे. ओके, आणि ही पहिला दिवस झाला. मग नेक्स्ट आपण एक दिवसाड आपण ठरवलंय, मंडे झाला, नंतर वेन्सडे, नंतर फ्रायडे. ओके, नंतर फ्रायडे. आता मंडेला पहिली लाईव्ह मॉक, मग पुन्हा वेन्सडेला दुसरी मॉक, पुन्हा फ्रायडेला तिसरी मॉक. मग वेन्सडेला आता ट्यूजडेला आपलं प्रीचं सेशन, थर्सडेला आपलं एक प्रीचं सेशन आणि सॅटर्डेला एक आपलं प्रीचं सेशन. म्हणजे तुमचं आणि संडेला आपलं मेन्सचं सेशन असणार आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये POचे जी मॉक आहे ते तर कंटिन्यू चालू राहणार, पण जेव्हा आपल्याला मेन्सची गरज असणार, ही प्रीचं जे काही डे कमी आहे तो सॅटर्डेचा कमी करून त्या ठिकाणी आपण मेन्सचं जे काही ऍडअप करू शकतो. म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार आपण ते करणार. ठीक आहे, सो हे एक ऍड ऑन आहे लाईव्ह मॉकचं. याच्याबद्दल तुमचे काही सजेशन्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मला पण एक बाबा आयडिया येऊन जाईल. हे मी ठरवलेलं आहे. जर तुमचे काही आणखीन सजेशन असतील की बाबा हा सर हे पण ऍड करा, सर म्हणण्यापेक्षा
सर नका म्हणू, लहान आहे मी. तर काय ऍड ऑन करू शकतो मी हे ह्याच्यामध्ये, तर तुम्ही सांगा, जे की तुम्हाला हेल्पफुल असेल भविष्यामध्ये. ठीक आहे. आय होप हे जे काही एक नवीन ऍड ऑन आहे ह्याच्यामधला ते तुम्हाला आवडला असेल म्हणा, तुम्हाला हेल्पफुल ठरेल. ठीक आहे. हीच अपेक्षा आहे, आणि जेणेकरून सिलेक्शनला एक आणखीन एक तुमच्या बेस्ट पार्ट एक भेटलेला आहे असं समजा. आणि तुमचे जे काही कमेंट्स बॉक्समध्ये हे आहेत, कमेंट्स आहेत, ते कळवा, म्हणजे मला समजून येईल की तू बाबा तुमचा जो कल आहे तो कोणत्या गोष्टीकडे आहे. ठीक आहे. जास्त वेळ न घेता सुरू करू. तर बघा, कालचा हा होमवर्कचा क्वेश्चन होता. 25th डेचं जे आहे त्याच्यामधला हा होमवर्कचा क्वेश्चन होता. ठीक आहे. तर बघा काय म्हणलंय की 14 पर्सन्स आहेत म्हणले, पॅरलल रो मध्ये आहेत, फेसिंग अपोजिट डायरेक्शन. आता 14% आहेत पॅरलल रो अपोजिट डायरेक्शनला फेस करतायत एकमेकाला म्हणल्यानंतर 7 जणांचं एक सेशन आहे. रो 1 मध्ये MNOPQR हे 7 जण आहेत. आर सिटिंग अँड फेसिंग साऊथ. आता हे जे MNOPQR आहेत हे साऊथला फेस करत आहेत. बाकी उरलं मग ABCDEFG हे जे आहेत हे नॉर्थला फेस करणार ऑब्विसली. ठीक आहे. सो बघा मग की हे 7 जण आहेत, 1 2 3 4 5 6 7. ओके. आणि हे 1 2 3 4 5 6 7 हे 7 जण आहेत. ठीक आहे. मग आपण हे नॉर्थ साऊथ करू. ह्याच्यामध्ये हे रो 1 फेसिंग साऊथ म्हणजे ह्याच्यामध्ये बसणार आहे L M N O P Q आणि R. ठीक आहे. हे बसणार आहे. नेक्स्ट आहे रो 2. रो 2 मध्ये बसणार आहेत A B C D E आणि F आणि G. ठीक आहे. एवढे जण बसणार आहेत. ठीक आहे. लाईट जाऊ शकते, थोडं जरा इथे पावसाचं अडचण आहे, मी नंतर कॅमेरा बंद करू शकतो. ठीक आहे. तर बघा आता 14 पर्सन्स आहेत, हे सगळ्या गोष्टी झाल्या. ओके. तर बघा मग सुरू करू. काय म्हणले बघा की ओनली 3 पर्सन्स आर सिटिंग बिटवीन A अँड D हू सिट्स ऑन द एंड ऑफ द रो. आता A आणि D मध्ये ऑलरेडी 3 जण आहेत आणि D जो आहे हा एंडला बसलाय. मग बघा D ला एंडला घ्या, D खाली बसतो ABCD. D इकडे आला, मग A कुठे येणार, ऑब्विसली इथे A येणार. आणि D समजा एकदा ह्या एंडला बसला, मग A कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे. D कारण एंडला बसलाय. नेक्स्ट बघा काय म्हणले, A सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ B. आता A जो आहे B च्या सेकंड टू द लेफ्टला आहे, म्हणजे असं येणार, म्हणजे B कुठे येणार, एकदा इथे येणार, एंडला येणार. ठीक आहे. आता बघा Q सिट्स अपोजिट टू B. Q जो आहे हा अपोजिट टू B आहे म्हणले, म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजलं, Q जो आहे Q सिट्स अपोजिट टू B. Q जो आहे तो अपोजिट टू B आहे. सिंपल, काय त्याच्यामध्ये आता वेगळं असं काही नाही. ठीक आहे. इथं Q आला, परत इथं पण Q आला. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओनली 1 पर्सन सीट बिटवीन Q अँड O. Q आणि O मध्ये फक्त एक जण आहे. Q अँड O मध्ये आता इकडे 2 कंडिशन आहेत म्हणून आपण लिहून घेऊ. Q अँड O मध्ये एक पर्सन आहे. ठीक आहे. द नंबर ऑफ पर्सन्स B आणि D. आता B आणि D मध्ये जेवढे आहेत, B अँड D इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन्स Q अँड P. तेवढे Q अँड P मध्ये आहेत. ठीक आहे. ओके. आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे F फेसेस अँड इमिजिएट नेबर ऑफ P. F जो आहे कुणाला फेस करतो म्हणलंय, जो काही इमिजिएट नेबर आहे B चा, त्याला नाही, F जो आहे हा P चा जो काही नेबर आहे त्याला फेस करते म्हणलंय. मग समजा आता इथं हे घेतलं, मग इथं जो काही नेबर आहे इकडं P चा नेबर येणार. ठीक. सिंपल. नेक्स्ट आहे F सिट्स 2 प्लेसेस अवे फ्रॉम G. आता G अँड F मध्ये किती पाहिजे, मग एक जण पाहिजे. 2 प्लेसेस अवे म्हटल्यानंतर तुम्हाला सांगितलं हे. ठीक आहे. अँड सिट्स टुवर्ड राईट ऑफ A. म्हणजे जो काही F आहे, आता अँड आलंय अँड आहे, इथं हू नाही. हू जर असलं असतं तर ते कुणाला आलं असतं, G ला आलं असतं. अँड असल्यामुळं ते येणार आहे F ला. ठीक. F ला बसणार आहे. F सिट्स 2 प्लेसेस अवे फ्रॉम G अँड सिट्स आणि तो टुवर्ड्स राईट ऑफ A. म्हणजे F जो आहे हा A च्या राईटला आहे. ठीक आहे. A च्या राईटला आहे. आता मला सांगा, याच्यावरून पुढे एक कळेल तुम्हाला. नेक्स्ट आहे A टू सिट ऍडजेसंट टू G. सिंपल, याच्यावरून तुमचं पदल झालं. A जो आहे हा G चा नेबर आहे असं म्हणलं त्यांना. मग आता पहिल्या कंडिशन मध्ये बघा, G इथे येणार, F इथे येणार, कारण
एफ हा ऑलरेडी एच्या राईटला आहे आणि जी आणि एफ मध्ये एक जण आहे, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. ऑलरेडी तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला तिथं. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये ही पण झाली. आता नेक्स्ट बघा. हा, आता बघा, ही जी पहिली कंडिशन आहे ही रॉंग होणार. कशावरून? इथं काय म्हणलं, एफ जो आहे हा पी चा जो कोणी नेबर आहे त्याला फेस करते म्हणलं. मग मला सांगा, आता हा जो आहे हा पी चा नेबर पाहिजे. इथं ऑलरेडी ओ आहे, इथं ऑलरेडी क्यू आहे, पी ला काही जागा नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. उरली एकच कंडिशन. ठीक आहे, आपल्याला सुरू करायचा ना, कुठून करायचं होतं? क्यू आणि ओ मध्ये एक जण आहे. मग समजा क्यू आणि ओ मध्ये एक जण आहे, ती आहे कंडिशन, ती रॉंग झाली. आपण पुढे बसतो. ठीक आहे, काय म्हटलं बघा, द नंबर ऑफ पर्सन सिट्स लेफ्ट ऑफ एन. आता एनच्या लेफ्टला जेवढे आहेत, समजा एनच्या लेफ्टला जेवढे आहेत, इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन्स सिट्स टू द लेफ्ट ऑफ ई. तेवढेच ईच्या लेफ्टला आहेत. सिंपल. ओके. आता आर सीट सेकंड टू द राईट ऑफ एल. ओके. एल हु डज नॉट अपोजिट टू ई. एल जो आहे हा अपोजिट टू ई नाही असं म्हणले ना. सिंपल. आता मला क्यू आणि ओ ची कंडिशन ही बसवायची आहे. मग बघा, एकतर क्यू आणि ओ, एकतर ओ इथं आला, समजा ओ जर इथं आला तर काय फरक पडणार आहे का? नाही. ओ कुठं पण आला तरी काही फरक पडत नाही. सिंपल. हा, सगळ्यात महत्वाचा विषय आहे ए आणि जी चा. ए आणि समजा जी जर इकडे घेतले, एफ इकडे पी घेऊ शकतो. हा, समजा ए आणि जी, आता एफ इथेच येणार आणि जी इथंच येणार, कारण ए आणि जी हे नेबर आहेत. ओके. आता ही ए आणि जी चे नेबर आहेत. दोन कंडिशन आहेत, ते दोन होऊ शकतात. एक का नाही होऊ शकत ते सांगतो, कारण ओ इथं घेतलेला आहे. ओ इथं घेतला असल्यामुळं एफ ला इथं काय घेतलं, कारण एफ ला जो कोणी फेस करतो हा पी चा नेबर पाहिजे. मग इथे एफ इथं पण येऊ शकलं असतं, पण इथं ऑलरेडी क्यू आणि ओ आहे, पी येऊ शकतं का? नाही, म्हणून तिथे एफ येतं का? नाही. सिंपल. आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणून इथे एफ आलं आणि हा पी चा नेबर आहे म्हणून इथे पी आला. आता ही जी सगळ्या कंडिशन आहे ती क्यूच्या लेफ्टला ओ घेतलंय म्हणून येऊ लागलं, क्यूच्या राईटला ओ येऊ शकतं. ठीक आहे, मग इथं पण काय झालं, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. ठीक. आता सगळ्यात मोठा प्रश्न की बी आणि डी मध्ये जेवढे आहेत, बी आणि डी मध्ये किती आहेत बघा, एक जण आहे. क्यू आणि पी मध्ये पण एक जण पाहिजे. ही कंडिशन पण झाली. सिंपल. आणि ही पण कंडिशन झाली. आता उरला प्रश्न एल आणि आर चा प्रश्न उरलेला आहे. सो आणि इथं खाली काय काय उरलं, याच्या राईटला जी आणि एफ आणि हे आणि ते आणि काय ई आणि ही. ई आणि उरलं काय, ए बी सी. ई आणि सी उरलेत. एकतर ई और सी इथे येणार, और ई और सी इथे येणार. ठीक आहे, सिंपल. आपण ह्याला मस्तपैकी असं लाल बेरंगी एक मस्त काहीतरी करू. हा, मग उरला आता एल आणि आर. आता एल आणि आर कुठे बसतात बघा, एकतर एल आणि आर इथे यायला पाहिजे, एकतर एल आणि आर इथे यायला पाहिजे, और इथं यायला पाहिजे, और एल आणि आर इथे यायला पाहिजे. म्हणजे दोन कंडिशन आहेत. त्याच्यामधला एल जो आहे हा ई ला फेस करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एक कंडिशन आपली राहिलेली आहे. समजा एल और आर इथे घेतलं, समजा एल और आर इथे घेतलं, एल और आर इथे घेतलं. हा, आता उरलं काय, एन. हा, आता एनच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच ईच्या लेफ्टला. हा, संपलं. एनच्या लेफ्टला जेवढे आहेत, समजा एन जर इथे घेतलं, हा, एनच्या लेफ्टला जर इकडे घेतलं, एनच्या लेफ्टला, आता एनच्या लेफ्टला इकडे घेतलं तर ईच्या लेफ्टला पण तेवढेच पाहिजे. म्हणजे सी इथे येणार नाही, सी आला कुठं, मग इथे एंडला आला, या एंडला आला, सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथे ई आला, मग ईला एल फेस करत नाही, मग इथे एल येईल का? एल येणार नाही ऑब्व्हियसली. एल इथं नाही आला आणि इथं आर आला, मग इथं उरला काय, एल. इथं एल उरला. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ही कंडिशन पण झाली. एनच्या लेफ्टला जेवढे तेवढीच ईच्या लेफ्टला आहेत. सिंपल. आता वर काय उरलेला आहे, एम. हा, एम उरलेला आहे, तो एम इथे येईल. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, हा. तर आता बघा याच्यावर क्वेश्चन की हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स थर्ड टू द राईट ऑफ जी. आता जी च्या थर्ड टू द राईटला कोण बसलाय? हा ए फर्स्ट, हा सेकंड आणि बी थर्ड और अपोजिट टू क्यू हे असू शकतं. बी आहे or opposite to P आहे and the one who sit immediate left of A. One who sit immediate left of A. Option काय? Third to the right of G. The one who sit immediate left of A. The one who opposite to P. CFA. G च्या third to the right ला. आपलं काय राहिले का? L ला E फेस करत नाही. समजा O जर इकडे घेतला. ओके, आपलं काहीतरी कंडिशन राहिली आहे. आर सीट सेकंड टू द. ओके. सिंपल.
आर सीट सेकंड टू द राईट ऑफ एल आहे. आर सीट सेकंड टू द राईट ऑफ एल आहे. इथं कंडिशन हे बघा, ही कंडिशन आपण पूर्ण वाचली नाही आणि ही पण इथे लक्ष नाही दिली. आर सीट सेकंड टू द राईट ऑफ एल आहे म्हणल्यानंतर एल इथे येणारच नाही, कारण इथं ई आहे म्हणून ओके. मग समजा इथं समजा जी आणि इथं ऑलरेडी जी येणार नाही, मग जी येणारच नाही. ही कंडिशन रॉंग काढा, ही कंडिशन काढा. ही कंडिशन काढलं. ए आणि बी ची कंडिशन काय नाही, ए आणि एफ आहे, सॉरी आहे, बी इथे येणार, बी इथे येणार. उरलेला ई जो आहे हा जाणार इथून, ई जो आहे जाणार, कारण ओ इकडे घेतल्यामुळं ती कंडिशन त्याची होती. ओके, काहीच घाबरायचं नाही. इथं क्यू आहे आणि उरलं काय, क्यू अँड ओ मध्ये एक जण. आता बी आणि डी मध्ये एक जण आहे म्हटल्यानंतर पी मध्ये एक जण आहे. क्यू आणि पी मध्ये तेवढेच आहेत. क्यू आणि पी मध्ये तेवढे म्हटल्यानंतर एफ इथे येणार, कारण एफ हा पीचा जो पण नेबर आहे त्याला फेस करते म्हटलं. मग जीच्या राईटला आहे तो, जीच्या राईटला आहे असं दिलं नाही, पण जी आणि एफ मध्ये एक जण आहे असं दिलेलं आहे. ठीक आहे, सिम्पल. हा, आता बघा, एनच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच ईच्या लेफ्टला आहेत. मग एन कुठे येणार, इथे येणार. आता एनच्या लेफ्टला किती आहेत, एक जण आहे. मग ईच्या लेफ्टला किती पाहिजे, इथं एक जण इथे येणार, इथे येणार. ठीक आहे, मग बघा परत, आता एल आणि आर, एलच्या सेकंड टू द राईटला आर आहे, सिम्पल. मग एल आणि आर इथे येणार, उरला काही एम, सिम्पल. दिस इज अ फायनल सोल्युशन. सॉरी, ते जे पहिलं होतं ते रॉंग होतं. आता हे आपल्याला कुठून कळालं, या क्वेश्चनवरून. ठीक, सो कधी कधी आपल्याला कसं म्हणजे समजून जातं, क्वेश्चनवरून समजून जातं आपलं पझल चुकले का बरोबर आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी नॅचरली समजून जात आहेत की काय काय चुका होऊ शकतात. ठीक आहे, तर आता बघा, जीच्या थर्ड टू द राईटला कोण आहे, तर जीच्या थर्ड टू द राईटला कोण असणार, अपोजिट टू पी. हे बघा, जीच्या थर्ड टू द राईटला हा बी फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड डी, म्हणजे तो कोण असणार आहे, पीच्या अपोजिट. ठीक, आय होप तुम्हाला समजलं असेल. आय होप हे जे काही पझल आहे तुम्हाला समजलं असेल, इत्तमभूत त्याची माहिती भेटला असेल. चूक कुठं होऊ शकते, काय लक्षात दिलं पाहिजे. एक मायनर जी आपण एल जो आहे सेकंड टू द राईटला आर आहे तो घ्यायला नव्हतो, म्हणून एक क्वेश्चनला किती हे फेस करावं लागलं. ठीक आहे, पुढे बघा काय म्हणलंय. आता 9 बॉक्सेस आहेत आणि आर केप्ट वन अदर. ठीक आहे, घ्या मग पटमन की हे 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ओके, हे 9 बॉक्सेस आहेत म्हणलंय. नो बॉक्सेस वन अनदर आहेत, सिंपल. आपण मस्तपैकी असं घेऊ. ओके, काय म्हणले बघा आता, ई केप्ट 4 बॉक्सेस बिलो एच. आता 4 बॉक्सेस बिलो एच म्हटल्यानंतर ई आणि एच मध्ये किती पाहिजे, 3 जण पाहिजे. मग एचच्या 4 बॉक्सेस बिलो ई इथे येणार. ठीक आहे, हे काय येतं, का बरं येतं, कसं येतं, हे सगळं तुम्हाला पहिले जे काही आपले लेक्चर झाले त्याच्यामध्ये सांगितलं. ठीक, तर बघा काय म्हणलंय, ओनली वन बॉक्स इज केप्ट बिटवीन ई अँड जी. आता ई आणि जी मध्ये एक बॉक्स आहे. ओके, असो. नेक्स्ट आहे आय इज केप्ट 3 बॉक्सेस अबो जी. आय इज केप्ट 3 बॉक्सेस अबो जी, अशी कंडिशन आहे ती. जी नंतर ओळखू यायचं नाही. ओके, आय इज केप्ट 3 बॉक्सेस अबो जी, सिंपल. ॲज मेनी बॉक्सेस केप्ट एच अँड आय. आता एच आणि आय मध्ये जेवढे आहेत, एच अँड आय मध्ये जेवढे आहेत, ॲज बिटवीन डी आणि तेवढेच डी अँड ई मध्ये आहेत, सिंपल. ओके, ई हू केप्ट अबो डी. ई जो आहे हा डीच्या वर आहे, सिंपल. ई जो आहे हा डीच्या वर आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, एफ इज इमिजिएटली बिलो ई. एफ जो आहे हा इमिजिएटली बिलो सी आहे. इमिजिएटली बिलो सी आहे, सीच्या इमिजिएट बिलो एफ आहे. ओके, नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन केप्ट बिटवीन ए अँड एफ. आता ए आणि एफ मध्ये 2 जण आहेत. ओके, आता बी इज केप्ट अबो ए. बी इज केप्ट अबो ए. ओके, याचं काही आहे का लॉजिक, काही. मग सुरू करताना कुठून करायचं, समजा 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 काय समजणार. आता ई आणि जी पैकी एक जण खाली आहे असं मला वाटतंय, पण ते बघू आपण. मग समजा इथं समजा ई ला घेतलं, ए इथं, मग ई आणि जी मध्ये एक जण आहे म्हटल्यानंतर जी इथे येणार. ई आणि एच मध्ये 3 जण आहेत, 1, 2, 3.
एच इथे येणार समजा, जी 1 2 आय इथे येणार, जी कारण जी च्या 2 सोडून वर आय आहे. मग समजा ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. ठीक आहे. आता डीच्या वर ई आहे. हा ओके समजलं. आता डीच्या वर ई आहे इथं इथं हे कंडिशन नुसार डीच्या वर ई आहे म्हणून तिथं डी ई आहे ती येणार आहे का? समजा एच ला जर वर घेतलं, एच 1 2 3 ई जर इथे घेतलं, ई आणि जी मध्ये जर समजा एक जण घेतला, ई आणि जी मध्ये 1 2 आय इथं जर घेतला समजा, डीच्या वर आहे, सीच्या इमिजिएट खाली एफ आहे, ते पण होणार आहे. एच आणि आय मध्ये दोघ जण आहेत, डी आणि ई मध्ये पण दोघ जण पाहिजे, डी आणि ई मध्ये पण दोघ जण पाहिजे म्हटल्यानंतर डी कुठे येणार? 1 2 डी इथे येणार. सी आणि एफ मध्ये कोणच नाही म्हटल्यानंतर सी आणि एफ इथे येणार. ए आणि एफ मध्ये दोघ जण आहेत म्हटल्यानंतर ए इथे येणार. ठीक आहे. आणि बी खाली येणार, पण तिथं म्हटले बी हा वर आला पाहिजे एच्या. ठीक आहे. मग समजा तिथं पण येणार नाही. मग समजा एच आला 1 2 3 ई जर इथं आला, ई आणि जी मध्ये पण जी वर येणार नाही. सिंपल. सिंपल 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 समजा एच 1 2 3 ई. ठीक आहे. ई आणि जी मध्ये एक जण म्हणलं तर जी आणि आय मध्ये पण दोघ जण. समजा समजा एच आणि जी 1 2 आय, एच आणि आय मध्ये दोघ जण आहेत, डी आणि आय मध्ये पण दोघ जण पाहिजे. डी इथं आला समजा, डी इथं आला, सी आणि एफ सी आणि एफ इथे येणार, सी आणि एफ इथे येणार कारण सीच्या इमिजिएट खाली आहे, एच्या वर बी आहे, ए आणि एफ मध्ये दोघ जण आहेत, ए इथे वर येणार आहे का? हा येणार, खाली येणार, खाली येणार, ए इथे येणार आणि बी इथे येणार. सिंपल. सो दिस इज द सोल्युशन. आपण काय केलं माहितीये का? तुम्हाला पहिल्या ह्याच्यापासून सांगतोय की जी काही ज्या कंडिशन पासून भरपूर कंडिशन हे आहेत रिलेटेड आहेत. आता बघा इथं एच आणि ई होती, ई पासून ई आणि जी होती, जी पासून जी आणि आय होती, पुन्हा एच आणि आय झालं, जी आणि आय भेटल्यामुळं मग पुन्हा ते डी आणि आय ची कंडिशन लागू झाली. डीच्या वर आय आहे, मग कुठेतरी 2 रिकाम्या असतील, मग ते सी आणि एफ बसलं, मग त्या सी आणि एफ वरून ए आणि एफ बसलं आणि ऑलरेडी बी तो होता पण तिथं बसला. मग काय केलं? पहिल्यांदा ई ला इथे घेऊन बघितलं, ई इथे येणार नाही कारण ई हा डीच्या वर आहे. मग हा ई जो आहे हा 1 नंबरच्या वरच येणार आहे कुठेतरी. मग त्याच्यामध्ये काय केलं की बाबा ई ला आता किती बॉक्सेस वर बघणार? मग काय जुगाड केला की एच ला वरून घ्या, एच ला वरून घ्या, त्याचे बॉक्सेस ऑटोमॅटिक खाली कमी होणार. मग एच ला पहिल्यांदा इथे घेतल्यानंतर ही चूक झाली. मग याच्याला सिंपल दुसऱ्या बॉक्स मध्ये बसवल्यानंतर आपलं तर पझल बसवून गेलं, हे दुसऱ्या बॉक्स मध्ये बसल्यानंतर पझल बसवून गेलं. अशा कंडिशन मध्ये कसं असतं, जिथं काही फिक्स दिलं नसतं कंडिशन, अशा कंडिशन मध्ये इधर तो जो दिलेला आहे इधर 1 or 2 बॉक्स मध्ये असू शकतो. जी काही आता एचच्या खाली 2 3 जण आहेत, 3 4 जण आहेत असं जर म्हणलं, इधर तो टॉप लावू शकतो किंवा 2 3 नंबर लावू शकतो, जास्त खाली जाणार नाही. 8 9 नंबरला 1 किंवा 2, और तो जो त्याच्या खालला शेवटचा आहे तो खालून 1 नंबरला और 2 नंबरला एवढंच असू शकतं. बसून बघायचं, नाही बसलं तर बाकीचं तर आहेच ना आपल्याकडं. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक. काय म्हणले बघा, विच ऑफ द फॉलोइंग बॉक्स इज केप 3 बॉक्सेस बिलो बी. बिलो बी 3 बॉक्सेस बिलो बी म्हणल्यानंतर 2 बॉक्स सोडून खाली, आता ही 1 ही 2, इथं जो काही आहे 3 बॉक्स बिलो बी तो येणार एफ. आपला आन्सर काय? ऑप्शन नंबर 3 म्हणजेच एफ. आय होप समजला आता. आणि हे जे काही आहे ट्रिक तुम्हाला लाईव्ह मॉक मध्ये तुम्हाला दिसून येतील. लाईव्ह मॉक आपले जे काही मंडेला पहिली मॉक असेल त्याच्यामध्ये ही दिसून येईल तुम्हाला, म्हणजे जे काही युज करतो. जर आलं त्याच्यामध्ये क्वेश्चन तर दिसून येईल, नाही आलं तर आय कांट डू एनिथिंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍज मेनी बॉक्सेस केप्ट अबोव्ह ए. आता एच्या वर जेवढे आहेत तेवढेच कुणाच्या खाली आहेत असं म्हणलंय. पहिल्यांदा एच्या वर किती आहेत बघा, एच्या खाली बघा, मग उलट बघा, जर तेवढे जास्त असतील तर एच्या खाली 2 जण आहेत, मग कुणाच्या तर वर पण 2 जण पाहिजे, सेम सेम पाहिजे, सेम पोझिशनला खालून वरून. मग सीच्या वर 2 जण आहेत, सिंपल, त्याचं उलट पण करू शकतो. ठीक आहे. मग आपला आन्सर काय? ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ते जर तुम्ही तिथे बघितलं खालीवर जी कंडिशन दिली ते बरोबर येतं. ठीक आहे. ओके. आता अननोन पर्सन आहेत, त्याच्या जागी अनसर्टन असेल, अनसर्टन. ठीक आहे. ओके. अनसर्टन पर्सनच्या जागी तर अननोन, अनसर्टन नंबर ऑफ पीपल, अननोन नंबर, अनसर्टन म्हणजे काही सांगता येत नाही. अनसर्टन नंबर ऑफ पर्सन्स आर सिटिंग इन अ लिनियर फेसिंग नॉर्थ. आता जे काही अनसर्टन नंबर आहेत, आपल्याला माहित नाही किती जण बसले त्याच्यामध्ये पर्सन्स आहेत, ते किती जण बसले आपल्याला माहित नाही, ते दिले आपल्याला ते काढायचं. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की
एंड हुडकायचा. तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय, म्हणजे जेव्हा आपण हे सुरू केलं त्याच्यापासून सांगतोय की एंड हुडकायचा. ठीक आहे. मग अशा क्वेश्चन मध्ये एंड हुडकत असताना सुरू करायचं, मग काही घाबरायचं नाही. की 5 पीपल आहे सी आणि पी मध्ये, हे जाऊ द्या. मग झेड सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. आता झेड हा इमिजिएट लेफ्ट ऑफ सी आहे अँड थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड. एंड भेटला आपल्याला, सिंपल एंड भेटला आपल्याला. सगळ्यात मोठा काय एंड आपण हुडकतो, एंड भेटलेला आहे. तिथं एंड हा शब्द हुडकायचा. त्यानं थर्ड असेल, फर्स्ट असेल, सेकंड असेल, वी डोंट केअर एनिथिंग. ठीक आहे. एंड हुडकायचा फक्त याच्यामध्ये. मग काय म्हणले, झेड सिट्स थर्ड फ्रॉम एक्स्ट्रीम एंड. आता झेड हा जो आहे, हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे झेड इथे येणार, हा नॉर्थला. मग एकदा झेड इकडून येणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग झेड इथे येणार. ठीक आहे. एकदा इकडे येऊ शकतो, काही सांगता येत नाही. ठीक आहे. आणि झेड जो आहे सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. झेड सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. मग झेड सिट इमिजिएट लेफ्ट ऑफ सी म्हणल्यानंतर सी इकडे येणार, कारण नॉर्थला पाहते. आणि सी कुठे येणार, इथं नंतर सी इथे येणार. मग पहिली कंडिशन होती सी आणि पी मध्ये 5 जण आहेत. मग बघा सी आणि पी मध्ये 5 जण, लेफ्ट साईडला तर येणार नाही, राईट साईडला बघा 1 2 3 4 5 आणि इथं पी येणार. ठीक आहे. एक ऑलरेडी झेड आहे, 2 3 4 5, इथं पी येणार. ठीक आहे. इथं पी येणार. आय होप तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये 1 2 3 4 5. ओके. ओनली 3 पर्सन्स झेड आणि के. आता झेड आणि के मध्ये फक्त 3 जण आहेत. मग के कुठे येणार, उजव्या साईडलाच येणार. झेडच्या पहिल्या कंडिशन नुसार 1 2 3, के इथे येणार. मग याच्यामध्ये लेफ्ट साईडला येणार, ऍक्च्युली के इथे येणार, कारण 1 2 3 हे आहे. ठीक आहे. ओके 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 ओके. ठीक आहे. ही झाली कंडिशन. नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन्स के आणि पी. आता जेवढे के आणि पी मध्ये आहेत तेवढेच पी आणि ए मध्ये आहेत म्हणले. आता के आणि पी मध्ये पी आणि ए मध्ये तेवढेच आहेत म्हणल्यानंतर ए कुठे येणार, इकडे येणार, कारण पी आणि के मध्ये किती आहेत, 1 जण आहे. मग इकडे तसंच के आणि पी मध्ये 2 जण आहेत. मग पी आणि ए मध्ये 2 जण, ऑब्व्हियसली जेवढे त्यांनी दिले तेवढं. ओनली 2 पर्सन्स ए आणि आर. आता ओनली 2 पर्सन ए आणि आर म्हटल्यानंतर लेफ्ट साईडला येणार का, नाही. मग इकडे येणार, राईट साईडला 1 2, आर इथे येणार. इकडे कुठे येणार, दोन्ही साईडला येऊ शकतं. पण इथं काय म्हणलंय, आर हु सिट इमिजिएट राईट ऑफ डी. आर हु सिट्स इमिजिएट राईट ऑफ डी म्हटल्यानंतर आर इकडेच येणार, लेफ्ट साईडला 1 2, आर इथे येणार आणि हा डी इथे येणार, कारण इमिजिएट राईटला जर इकडे आर घेतला असता तर इथं डी घ्यावं लागला असता. डीच्या इमिजिएट राईटला आर, हा इथं होणार नाही, म्हणून तिथं ऑलरेडी पी आहे ना, म्हणून तिथं ते घ्यायला नाही. ठीक. नेक्स्ट आहे एफ सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ डी. आता एफ जो आहे हा डीच्या सेकंड टू द लेफ्टला आहे. मग इथे एफ येणार का, हो नाही, कारण हा फर्स्ट हा सेकंड ऑलरेडी ए आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग. उरलं काय, हे इथं आला एफ. दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो याच्यामध्ये बसलेत किती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 जण आहेत. दिस इज द सोल्युशन. आय होप समजलं असेल. सिंपल असतं, एंड हुडकायचा असतो. समजलं. आता बघा, इफ एफ सिट्स ऍट एक्स्ट्रीम एंड. आता एफ जो आहे हा एक्स्ट्रीम एंडला आहे. देन हाऊ मेनी पीपल आर सिटिंग इन अ रो. हाऊ मेनी पीपल आर सिटिंग इन अ रो. किती आहेत, 17 जण आहेत. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 14 15 16 17 17 जण आहेत. सी आणि पी मध्ये 5 जण आहेत. सी आणि पी मध्ये 5 जण आहेत. जास्त घेतले काय, 1 2 3 4 5 6 सॉरी इथं 5 जण आहेत. सॉरी हा, सी आणि पी मध्ये 5 जण आहेत. आपलं तिथं ऍक्च्युली 6 जण झालेत. ओनली 3 पर्सन्स झेड अँड के. झेड अँड के मध्ये 3 जण आहेत. मग के इथे येणार. झेड अँड के मध्ये 3 जण आहेत. के इथं आला तर मग ए इथे येणार, कारण जेवढे पी आणि के मध्ये तेवढेच पी आणि ए मध्ये आहेत. ए जर इथं आला, समजा ए जर इथं आला, नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन सिट बिटवीन ए आणि आर. ए आणि आर मध्ये 2 जण आहेत म्हटल्यानंतर आर इथे येणार, आणि आर जो आहे हा डीच्या इमिजिएट राईटला आहे. एफ सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ डी म्हटल्यानंतर एफ इथे येणार. हे 2 रॉंग असणार. मग ह्याच्यामध्ये किती, 2 कमी झाले, म्हणून याचा आन्सर काय, 15. दिस इज द सोल्युशन. 15 जण आहे. ऍक्च्युली 2 कमी का झाले, कारण पी आणि सी मध्ये हे 5 जण आहेत. ऍक्च्युली मी घेतलं होतं 6 जण. ठीक. त्याच्यामुळे एक्स्ट्रा 2 जण वाढले. ते लक्षपूर्वक बघायचा. सो आपला आन्सर काय असणार आहे, 15 जण. त्या रो मध्ये किती जण बसलेत, 15 जण. ठीक आहे. आता बघा काय म्हणलंय, क्यू सीट एक्झॅक्टली बिटवीन पी आणि सी. बघा क्यू जो आहे पी आणि सी मध्ये एक्झॅक्ट बसलाय. आता पी आणि सी मध्ये बघण्यासाठी
पी आणि सी मध्ये बसलाय म्हटल्यानंतर बघा इथं पी आहे, हा पी इथं आहे, पी इथं आहे आणि सी इथं आहे, सी इथं आहे. मग बघा एक्झॅक्ट म्हटल्यानंतर क्यू इथं बसणार कारण एक दोन इकडं, एक दोन इकडं, क्यू तिथं बसला. मग काय म्हणले बघा, मग हे जी काही खाल्ल्या कंडिशन आहे त्याच्यामध्ये कोणती कंडिशन ट्रू आहे, कोणत्या कंडिशन फॉल्स आहेत ते सांगा म्हणले त्याच्या फायनल अरेंजमेंट नुसार. मग बघा ओनली वन पर्सन सीट बिटवीन क्यू अँड झेड, हे बरोबर आहे का, होईल का, होईल. इथे एकच जण आहे क्यू आणि झेड मध्ये, ठीक आहे, ही पण कंडिशन राईट, म्हणजे पहिली कंडिशन राईट, ठीक. तसंच सेकंड बघायचं, आर सीट 7 टू द लेफ्ट ऑफ क्यू, आर सीट 7 टू द लेफ्ट ऑफ क्यू बघायचं, इथं आर आहे. मग हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, हे फिफ्थ, हे सिक्स्थ, हे सेवन, दुसरी कंडिशन पण फॉलो होते, दुसरी कंडिशन पण फॉलो झाली. आता बघा तिसरी कंडिशन काय म्हणले, ऍज मेनी पीपल क्यू आणि के, आता जेवढे क्यू आणि के मध्ये आहेत तेवढेच के आणि ए मध्ये बसले. आता क्यू आणि के आणि ए मध्ये तेवढेच पाहिजे. क्यू आणि के मध्ये किती आहेत, एक जण आहे. मग के आणि ए मध्ये पण किती आहेत, एक जण आहे. मग ही पण कंडिशन फॉलो होते, तिसरी पण कंडिशन फॉलो. तर आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4, म्हणजेच ऑल द गिव्हन स्टेटमेंट्स आर ट्रू. आय होप समजलं असेल तुम्हाला. हे सॉल्व्ह करा तुम्ही. काय म्हणते बघा, ऍज मेनी पीपल सिट बिटवीन ए अँड हू, तेवढेच राईट ऑफ कुणाच्या आहेत असं म्हणलंय. म्हणजे याचा मतलब काय की आता जर पहिल्या कंडिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल, ऍज मेनी पीपल सिट बिटवीन ए अँड के, के इथे येणार, आणि ऍज टू द राईट ऑफ झेड, म्हणजे जेवढे ए आणि के मध्ये असतील तेवढेच झेडच्या राईटला असतील. हे आन्सर असं असणार आहे, ठीक आहे. मग याचं बघा क्वेश्चन काय विचारलंय पहिल्यांदाच, ए आणि के मध्ये जेवढे आहेत तेवढेच झेडच्या राईटला आहेत का बघा. ए आणि के मध्ये किती आहेत, एक जण आहे. झेडच्या राईटला आहे का एक जण, नाही, दोघं जण आहेत, ठीक आहे, म्हणून ही होणार का नाही. मग नेक्स्ट आहे ए आणि आर, ए आणि आर मध्ये जेवढे आहेत तेवढे सीच्या राईटला आहेत. ए आणि आर मध्ये किती आहेत, दोघं जण आहेत, सीच्या राईटला दोघं जण आहेत का नाही, सिंपल, हे पण नाही होणार. हा नेक्स्ट बघा, ए आणि एफ मध्ये जेवढे आहेत तेवढेच केच्या राईटला आहेत. आता ए आणि एफ मध्ये किती आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. मग केच्या राईटला पण 5 जण पाहिजे. 1 2 3 4 5 6, नाही, हे पण नाही, ठीक आहे. डी आणि आर, आता डी, ए आणि डी मध्ये जेवढे आहेत तेवढेच आरच्या राईटला आहेत म्हणले. बघा मग आहेत का, ए आणि डी मध्ये किती आहेत, नाही, कारण ए आणि डी मध्ये 3 जण आहेत, मग आरच्या राईटला पण 3 जण होऊ शकत नाही, ठीक आहे. नेक्स्ट आहे सी आणि के, एकच ऑप्शन आहे, ठीक आहे. ए आणि सी मध्ये किती जण आहेत, ए आणि सी मध्ये 1 2 3 4 5 6, 6 जण आहेत. आता आपण पाहिलं केच्या राईटला पण 6 जण आहेत, आणि ए आणि सी मध्ये पण किती आहेत, 6 जण आहेत. सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 5. ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. सो दिस इज द राईट आन्सर, ठीक. नेक्स्ट बघा काय म्हणले, 8 पर्सन्स आहेत म्हणले आणि त्यांची रँकिंग दिले, ठीक आहे. बघा काय म्हणते बघा, काय म्हणतात शेट, की 8 पर्सन्स आहेत, वर्किंग आहेत म्हणले इन पोलीस डिपार्टमेंट. आता ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे, त्याच्यामध्ये हे डेझिग्नेशन आहेत. आता डीजीपी आहेत, एडीजीपी आहेत, आयजी आहेत, डीआयजी आहेत, एसपी, एएसपी, डीएसपी आणि एसआय, हे एवढे पोस्ट आहेत. 8 पोस्ट आहेत आणि 8 त्यांच्या रँकिंग बेस आहेत, म्हणून नॉट नेसेसरली इन सेम ऑर्डर, सिंपल. आणि ह्याची जी डेझिग्नेशन आहे ही डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये, म्हणजे याचा मतलब काय झाला, जे काही डीजीपी आहेत हे टॉप मोस्ट म्हणजे सिनियर मोस्ट आहेत, यांचा असा मतलब आहे. आणि जे काही एसआय आहेत हे ज्युनियर मोस्ट डेझिग्नेशन आहे यांच्यानुसार, ठीक आहे. मग बघा आपण तसं घ्यायचं, इथं डीजीपी आले, इथं असिस्टंट डीजीपी, ओके, हे आले, नंतर आले आयजी आले, पुन्हा डीआयजी आले, नेक्स्ट आहे एसपी, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, नेक्स्ट आहे एएसपी, नेक्स्ट आहे डीएसपी, पुन्हा आहे एसआय, ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा ही 1 जण, ठीक आहे, ही 1 जण आहे, हे 2 जण, हे 3 जण, हे 4 जण, हे 5, हे 6, हे 7, हे 8, ठीक आहे. मग बघा काय म्हणतंय की हे जे काही 8 जण आहेत हे डेझिग्नेशन आहे त्यांच्या डीजी, हे जे काही डीजीपी आहेत, हे जे काही डीजीपी आहेत हे टॉप मोस्ट पोझिशनला आहेत, ठीक. ओके, तर बघा काय म्हणले मग,
एच इज 3% सिनियर टू सी. आता एच इज 3% सिनियर टू म्हटल्यानंतर एच आणि सी मध्ये किती पाहिजे? 2 जण पाहिजे. मग बघ घ्या 2 जण. एच आणि सी मध्ये 2 जण पाहिजे. एच इज 3% सिनियर टू सी असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. नेक्स्ट आहे सी हु इज ज्युनियर टू एस पी. सी जो आहे, पण सी जो आहे हा एस पीच्या खाली आहे असं म्हणते त्यांना. सी जो आहे हा ज्युनियर टू एस पी म्हणजेच सी ह्या यांच्या खाली येणार. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. नेक्स्ट आहे जी इज इमिजिएट ज्युनियर टू सी म्हणल्यानंतर जी कुठे येणार? इथे येणार. जी इथे येणार अशी कंडिशन होणार ही. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. मग याच्यावरून 2च कंडिशन होतात, ते सांगतो तुम्हाला कोणत्या. बघा, ॲज मेनी सिनियर टू बी. आता बीच्या जेवढे वर आहेत, बीचे जेवढे सिनियर आहेत तेवढे ज्युनियर टू जी, तेवढे जीच्या ज्युनियर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, असू द्या. ओनली 1% सीट बिटवीन बी आणि ई. आता बी आणि ई मध्ये एक जण आहे. ओके. ए इज सिनियर टू डी. आता ए जो आहे हा डी चा जर सिनियर आहे, पण ए जो आहे हा एफ चा ज्युनियर आहे. इथं म्हणले बट ज्युनियर टू एफ. नेक्स्ट आहे एफ हु इज नॉट वर्किंग इन डीजीपी म्हणजे एफ हे टॉप मोस्ट पोझिशनला नाही. आता ह्याचे फक्त 2च कंडिशन होतात. ते कसे बघा. तर एक तर काय म्हणले त्यानं, सी जो आहे हा एस पीच्या खाली आहे असं म्हणले त्यानं या कंडिशननुसार. मग बघा, सी एकतर इथे येणार, सी एकतर इथे येणार, और सी एकतर इथे येणार. सॉरी, दोन्ही एकाच ठिकाणी घेतलं. सी त्याच्या खाली येणार. ठीक आहे, सी त्याच्या इथे येणार. आता त्या 2च ठिकाणी का आला? तर नंतर फर्स्ट ह्याच्या ठिकाणी का नाही आला? तर ज्याने इथं ऑब्झर्व केला असेल त्याने इथं म्हणलंय की जी जो आहे हा सीच्या इमिजिएट खाली आहे. म्हणजे सीच्या इमिजिएट खाली आहे म्हणल्यानंतर जीला एक जागा पाहिजे ना खाली, म्हणून ती येत नाही तिथं. मग जी एकतर इथे येणार और जी एकतर इथे येणार. ठीक, ही कंडिशन आहे. आता सी आणि एच मध्ये 2 जण आहेत आणि एच वर आहे. मग घ्या 1 2 3 2 इथं एच आहे 1 2 मग एच इथे येणार. ठीक. नेक्स्ट कंडिशन आहे बीच्या वर जेवढे आहेत तेवढे जीच्या खाली आहेत. आता जीच्या खाली किती येतं? कोणच नाही. मग बीच्या वर पण कोणच यायला पाहिजे असं. आता जीच्या खाली एक जण आहे, मग बीच्या वर पण एक जण पाहिजे. दिस इज द हे कंडिशन. हा. आता बघा पुढली कंडिशन उरली काय? बी आणि ई मध्ये एक जण आहे काय? हा. आता बी आणि ई मध्ये एक जण आहे. बी आणि ई मध्ये एक जण आहे. हा, आहे बरोबर. बी आणि ई मध्ये एक जण आहे. मग एकच आहे इथं आणि इथं पण एकच कंडिशन आहे. ठीक. हा. आता बघा शेवटची कंडिशन आहे डी ए एफ अशी रँकिंग पाहिजे आपल्याला. म्हणजे एफ हा सगळ्यात वर, त्याच्या खाली ए, मग त्याच्या खाली डी. मग इथे येणार एफ, त्याच्या खाली येणार ए आणि त्याच्या खाली येणार डी. मग ही कंडिशन जी म्हणताल तुम्ही राईट करून पुढे जाताल आणि म्हणताल 35 पैकी 35 सॉल्व्ह झाले, 40 पैकी 40 झाले. तर ही रॉंग असणार, कारण त्यांनी म्हणले एफ जो आहे हे सिनियर मोस्ट नाहीत म्हणून एफ तिथे येणार नाही. मग उरलं काय? इथे एफ येणार, इथं डी येणार आणि इथे येणार. सिंपल. सॉरी, डी आणि ए ची उलटी जागा. इथे येणार ए आणि इथे येणार डी. ठीक आहे, इथे येणार डी. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ दिस पझल. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यावर क्वेश्चन बघा. हु अमंग द फॉलोइंग पर्सन डेझिग्नेटेड ॲज एएसपी. आता एएसपी कोण आहेत? एएसपी कोण आहेत बघा, इथं एएसपी आहेत. आता एएसपी सी येणार का नाही? पहिली कंडिशन रॉंग आहे. एएसपी कोण येणार? डी. तर डी हे एएसपी आहेत. तर ऑप्शन नंबर काय? ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. पुढे काय म्हणले बघा, पुढे तोच प्रश्न आणि हा प्रश्न होमवर्क साठी आहे. तुम्हाला जो पहिला पझल सॉल्व्ह केला त्याच्यावरतीच हा क्वेश्चन आहे. त्याच्यावरती म्हणजे त्या पझलवर हे क्वेश्चन नाही, ते जे क्वेश्चन होता तशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. ओके. तर बघा, हा म्हणजे होमवर्क साठी आहे असं समजा आणि याचं कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे मी तुम्हाला जे काही लाईक आहे ते करून म्हणजे तुम्हाला समजेल की बरोबर आहे का नाही. तर क्वेश्चन काय आहे? ॲज मेनी पर्सन डेझिग्नेटेड बिटवीन बी अँड हू ॲज ज्युनियर टू हू. म्हणजे आता समजा पहिलं जर असेल तर तिथं कंडिशन इथं ई येणार आणि इथं डी येणार. तर अशी होणार की जेवढे बी आणि ई मध्ये आहेत तेवढेच पर्सन हे डीच्या खाली आहेत असं त्यांचा आन्सर असणार जर पहिलं असेल तर. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. ठीक आहे. सो तसं त्याचा आन्सर काढायचे. तर याचं आय होप म्हणजे तुम्ही ते जे काही कमेंट बॉक्समध्ये आन्सर आहे ते देसाल. ठीक आहे. हा. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज करेक्ट. म्हणजे कोण जे लावलेत. आता बी हा एडीजीपी आहे का, एसपी आहे का, एच हा असं म्हणजे आपण हुडकायचे. मग हुडकायचं. आता बी जो आहे हा एडीजीपी आहेत का, असिस्टंट डीजीपी आहेत का, हे त्याने म्हणलंय. मग बघा बी एडीजीपी नाही, बी डीजीपी आहे म्हणून पहिलं रॉंग.
पहिलं रॉंग. नेक्स्ट आहे एच जे आहेत हे एसपी आहेत का, एच जे आहेत हे एसपी आहेत का, नाही. एच जे आहे डीआयजी आहेत, एच जे आहेत डीआयजी आहेत. दुसरी पण कंडिशन रॉंग. सीएसआय आहेत का, सीएसआय आहेत का, नाही. सी डीएसपी आहेत, सीएसआय आहेत का, नाही. मग जी डीएसपी आहेत का, नाही, कारण सी डीएसपी आहे. उरलं काय, ई आयजी आहेत का, बघा ई आयजी आहेत का, आयजी 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 आहेत. सो आपला आन्सर काय असणार आहे, ई आयजी आहे. सो आपला आन्सर असणार काय आहे, ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. हा, जे काही हे आहे नंबर सिरीज म्हणून, त्याला अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणू, अल्फाबेट्स आणि सिम्बल्स, अल्फा सिम्बॉलिक सिरीज म्हणू. हे जी सिरीज आहे ती आपण बऱ्यापैकी घेतलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल ती. तर बघा काय म्हणलंय, आणि हे माहिती आहे तुम्हाला, हे असं सिरीज असते, त्याच्यावरती क्वेश्चन असतात, ते सॉल्व्ह करायचे असं सिम्पल, म्हणजे सगळं माहिती आहे तुम्हाला. सो आपण एक प्रॅक्टिस मध्ये चाललोय आता. काय म्हणलं बघायचं फक्त, हाऊ मेनी लेटर्स, आणि तुम्हाला लेफ्ट राईट राईट लेफ्टची, लेफ्ट राईट किंवा लेफ्ट लेफ्ट राईट राईट, दोन जर सेम डायरेक्शन असतील तर काय करायचं, दोन जर डिफरंट डायरेक्शन असतील तर काय करायचं, हे सगळं सांगितलेलं आहे. ठीक, कुठं मायनस करायचं, कुठं प्लस करायचं, हे सांगितलंय. ठीक आहे, अशा कंडिशन मध्ये. मग काय म्हणलंय, हाऊ मेनी लेटर्स. आता हाऊ मेनी लेटर्स म्हटल्यानंतर लेटर घेतले. आर देअर विच आर इमिजिएटली प्रिसिडेड. आता इमिजिएटली प्रिसिडेड आणि फॉलोड तुम्हाला सांगितले. आता हे एक पर्सन आहे, ह्याच्या इमिजिएट प्रिसिडेड म्हटल्यानंतर त्याच्या बॅक साईडला, म्हणजे ह्याच्या इमिजिएट इथं बॅक साईडला, आणि इमिजिएट फॉलोड म्हटल्यानंतर ह्याच्या कुठे येणार, इथं म्हणजे फ्रंट साईडला जो कोणी आहे ते. आय होप समजला असेल. म्हणजे माझ्या जो पुढला कोणी असेल तुम्हाला इमिजिएटली फॉलो, आणि जो काही माझ्या बॅकला असेल तो इमिजिएटली प्रिसिडेड म्हणजे माझ्या बॅक साईडला. प्रिसिडेड, फॉलोड, पुढला, प्री म्हणजे बॅक, हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर इमिजिएटली प्रिसिडेड बाय कॉन्सोनंट. आता लेटरच्या इमिजिएट प्रिसिडेड कोण पाहिजे, कॉन्सोनंट. अँड फॉलोड बाय सिम्बल, फॉलोड बाय सिम्बल. हे आपल्याला कंडिशन हुडकून काढायचे. किती आहेत ते सांगा म्हणले त्यांना, सिम्पल. तर मग आता कॉन्सोनंट, लेटर आणि सिम्बल, कॉन्सोनंट लेटर आणि सिम्बल. पहिल्यांदा कॉन्सोनंट हुडकायचं. मग इथं आहे कॉन्सोनंट, पण इथं आहे लेटर का नाही, म्हणून हे नाही रॉंग. इथं कॉन्सोनंट, इथं लेटर आहे का नाही, कॉन्सोनंट लेटर आणि सिम्बल, ही कंडिशन होऊ शकते. कॉन्सोनंट लेटर आणि सिम्बल. ठीक आहे, आता कॉन्सोनंट लेटर आणि सिम्बल आहे का नाही, ठीक आहे, नाही. ई हे कॉन्सोनंट आहे का नाही, जे कॉन्सोनंट आहे, पण इथं लेटर आहे का नाही, इथं कॉन्सोनंट आहे, हे लेटर आहे. लेटर काय का असणार, मग ते मग हे असेल, कॉन्सोनंट असेल, किंवा आपण त्याला काय म्हणू, ए आय ओ ई पैकी जो कोणी आहे ते पण असेल तरी काय पर्याय फायदा नाही. लेटर आहे ऍक्च्युअली, लेटर असेल तरी काय होऊ शकतं ते. ठीक आहे. आता मग इथं व्ही हे आणि सी हे पण होऊ शकत नाही. नंतर सी यू आणि हे अँड हे होऊ शकतं. ठीक आहे, कारण कॉन्सोनंट सी आहे, यू आहे, पुन्हा अँड आहे, लेटर सिम्बल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय झेड आणि एच, हे होऊ शकत नाही. हा, एल क्यू आणि ग्रेटर दॅन हे होऊ शकतं, आणि बाकी तर काहीच नाही. मग याचा आन्सर काय असणार आहे, ही 1, ही 2, ही 3 आणि हे 4. तर आपला आन्सर काय, मोर दॅन 3, म्हणजे 4 जण तिथं त्या ह्याला कंडिशनला फॉलो करतायत. ठीक, सो आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर 5, मोर दॅन 3. ठीक. बापरे. हाऊ मेनी लेटर्स आर देअर ऍज पर इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज, म्हणजे किती लेटर्स आहेत त्या गोष्टीमध्ये, कोणत्या गोष्टीमध्ये, बिटवीन, म्हणजे बिटवीन म्हटल्यानंतर दोन गोष्टी आल्या, बिटवीन द लेटर काय विचारले बघा, लेटर विचारले. नेट क्वेश्चन कडे लक्ष द्यायचं. लेटर इज 5th फ्रॉम लेफ्ट हँड. आता लेटर जो आहे 5th फ्रॉम लेफ्ट हँड, म्हणजे लेटर कोणता लेटर, तर हा फर्स्ट लेटर, हा सेकंड लेटर, हा थर्ड लेटर, हा फोर्थ लेटर, आणि हा ई जो आहे हा 5th लेटर, म्हणजे ई आणि द लेटर विच इज 9th फ्रॉम राईट हँड. लेटर म्हणले परत 9th फ्रॉम राईट हँड, बघा 1, 2, हा 3 ए, हा 4, 5th, 6th, 7th, 8th आणि हा यू 9. मग हा यू आणि ई मध्ये इंग्लिश अल्फाबेटिकल नुसार किती जण आहेत हे त्यानं काढा म्हणले. मग बघा एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू, म्हणजेच 10, 5, 15 आणि 16 जण आहेत. ठीक आहे, हे बोटावर मोजायचं नाही बारक्या लेकरासारखं. ठीक आहे, माहिती पाहिजे तुम्हाला. ई जो आहे हा 5 नंबर असेल, एस टी यू व्ही जे काही असेल त्याला मायनस करायचं, त्याच्या नंबर मधून डायरेक्ट येते. किंवा तुम्ही जर पहिले 5 मिनिटांमध्ये एबीसीडी जर लिहून ठेवलं तर अशा क्वेश्चन मध्ये तुमचा टाइम जात नाही. ठीक आहे, तर आपला आन्सर काय आहे, 16. आय होप समजला असेल. हा, काय म्हटलंय का, इफ फर्स्ट हाफ ऑफ द सिरीज इज इन रिव्हर्स ऑर्डर.
म्हणजेच याचा मतलब काय, फर्स्ट हाफ म्हणजे ह्याच्यामधले जेवढे काही आता हे जेवढे काय असतील समजा 20 असतील 20 असतील 24 असतील, तर ह्याच्यामधले 10 और 12 जण जे आहेत हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये, म्हणजे समजा ओ पर्यंत जर समजा हे मिडल आहे, ओ पर्यंत नसणार आहे, समजा ह्याच्यापर्यंत जर हे असेल मिडलला असेल, हा जर मिडलला असेल तर हा मिडलला असेल फर्स्ट हाफ, हा मिडलला असणार, हा फर्स्ट हाफ, हा सेकंड हाफ. म्हणजेच 25 किंवा ऑड नंबर ऑफ पर्सन्स असले पाहिजेत, मग तेव्हाच मिडल निघतो. जर समजा हा सी जर यांच्या मिडल मध्ये असेल तर हा फर्स्ट हाफ, इकडला फर्स्ट हाफ हा रिव्हर्स केलाय, म्हणजे हे जे काही आहे हे चिन्ह जे आहे हे फर्स्टला येणार आणि जी जो आहे हा लास्टला येणार. एवढाच फरक, म्हणजे फक्त दोन नाही चेंज होणार, तर त्या ठिकाणी सगळेच रिव्हर्स ऑर्डर मध्ये चेंज होणार. ठीक आहे, तर समजलं असेल तुम्हाला ते कसं होणार. Then which of the following symbol, which of the following symbol, which of the following symbol, third to the right of seventh consonant from left hand. आता third to the right of seventh consonant from left hand. सगळ्यात महत्वाचं सेवन्थ कॉन्सोनंट फ्रॉम लेफ्ट हँड हा काढायचा आपल्याला. मग त्याच्यात थर्ड टू द राईट काढायचं. पहिलं जे काही आहे पहिल्यांदा मिडल काढायचं. ओके, सगळी सिरीज तुम्हाला रिव्हर्स करायची नाही, पहिल्यांदा मिडल काढायचं. पहिल्यांदा त्याच्यासाठी किती वजन बसतात हे महत्वाचं आहे. मग बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 नाही 31 बसले असतील, कारण मिडल नाही निघत त्याच्यामध्ये. मिडल नाही निघत, सांगतो कसं, मला चुकलं असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हा 30 आहेत, बरोबर आहे, 30 आहेत, बरोबर आहे. आणि 15व्या नंबरला कोणाला, हा चला त्याला डायरेक्ट तोच आला, म्हणजे आपण जे फर्स्ट हाफ चेंज करणार होतो ते तिथूनच होणार आहे. ओके, मग काय म्हणलंय आता सेवन्थ, विच ऑफ द देन विच ऑफ द फॉलोइंग सिम्बल इज थर्ड टू द राईट ऑफ, म्हणजे थर्ड टू द राईट ऑफ सेवन्थ कॉन्सोनंट फ्रॉम लेफ्ट हँड. आता सेवन्थ कॉन्सोनंट फ्रॉम लेफ्ट हँड म्हणलंय, लेफ्ट हँड म्हणजे कुठली जागा, इकडली जागा. आणि पहिला हाफ जो आहे आपल्याला रिव्हर्स करायचे. मग याच्यामध्ये रिव्हर्स करायला हे सगळे तुम्ही 15 आकडे लिहिणार आहेत का, एवढा वेळ आहे का, नाही. मग काय करायचं, हे तर ऑलरेडी रिव्हर्स होणार आहे, तुम्हाला माहिती आहे. ह्याच्या पुढून जे आहे हे रिव्हर्स नाही होणार, हे जसं असंच आहे. मग हे जे आहे, आता बघा हा पहिला झाला, हा जो असणार आहे हा पहिला असणार आहे, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, फिफ्थ, सिक्स अँड सो ऑन असं असणार आहे, उलटा असणार आहे. ठीक आहे, मग बघा आता विच ऑफ द फॉलोइंग सिम्बल इज थर्ड टू द राईट ऑफ सेवन्थ कॉन्सोनंट फ्रॉम लेफ्ट हँड. सेवन्थ कॉन्सोनंट फ्रॉम लेफ्ट हँड, which of the following symbol is third to the right of seventh consonant from left hand काढा आधी पहिल्यांदा, तर हा व्ही पहिल्यांदा येईल, हा के सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ आणि हा जी सेवन्थ येणार. आणि हा जी जो सेवन्थ आहे फ्रॉम लेफ्ट हँड त्याच्यात थर्ड टू द राईट सिम्बल काढायचे. सिम्बॉल इज थर्ड टू द राईट, म्हणजे ह्याच्या हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड, म्हणजेच काय ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल हे कसं करायचं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, व्हॉट इज द सम ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ ऑल द वॉवेल्स ऍज पर अल्फाबेटिकल सिरीज, म्हणजे जे वॉवेलचं जे काही हे आहे त्यांचं नंबर आहे, समजा ए हा 1 नंबरला आहे, ई हा 5 नंबरला आहे, असं त्यांचं व्हॅल्यू ती. विच इज इमिजिएटली फॉलोड बाय सिम्बल इन द गिवन सिरीज, ते पण सिम्बलला ज्याने फॉलो केले तेच घ्यायचंय. मग बघा आहे का इथं वॉवेल आहे का, आहे, मग ही ईची व्हॅल्यू काढायची 5. पुन्हा आहे जे आहे का, के आहे का नाही, डॉलर सिम्बल आहे का, सिम्बलच्या हा सी नाही, यू नाही, हा ह्याच्या स्टारच्या पुढे आय आहे, स्टारच्या पुढे आय म्हटल्यानंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय म्हणजेच 9 नंबर. ठीक आहे, 9, मग परत 9 घेतला आपण. मग सिम्बॉलच्या पुढे आहे का, हाय, सिम्बॉलच्या पुढे इमिजिएट ए आहे म्हटल्यानंतर 1 येणार, मग परत अजून आहे का नाही, म्हणजेच त्याचं सम काय येणार आहे 15. 9 5 14. सिम्बलच्या विच आर इमिजिएटली फॉलोड बाय सिम्बल विच आर सम प्लेस ऑफ व्हॅल्यू. ठीक आहे, 9 10 15 आणि 6. ठीक आहे, 14 येईल आय थिंक वाटायला मला, बघू आपण. हा 5 वॉवेल म्हणले ना, वॉवेल म्हटल्यानंतर सिम्बॉलच्या ह्याच्या पुढं
ह्याच्या पुढं नाही, ह्याच्या पुढं आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय, बरोबर आहे 9. परत सिम्बॉलचे म्हणजे 15 इथे ऑप्शन, इथे काहीतरी हे झालंय, तर आपला आन्सर असणार आहे 15. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं असतं ते. व्हॉट इज द सम ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ ऑल वॉवेल्स, ठीक आहे. तर त्याचा आन्सर असणार आहे 15. आय होप समजलं असेल, ठीक आहे. हा, लास्ट पझल ऑफ द डे. काय म्हणतो बघा, 8 पर्सन्स आहेत म्हणले, सिटिंग इन अ सर्क्युलर टेबल फेसिंग सेंटर, ठीक आहे. 8 पर्सन्स आहेत, अरे राजा 8 पर्सन्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8, ठीक आहे. 8 जण आहेत. आपण एक वे एक्स्ट्रा घेऊ, 2 3 4 5 6 7 आणि 8, हे 8 जण आहेत, ठीक आहे. आणि सेंटरला फेस करतायत म्हणले, सेंटरला फेस करतायत. काय म्हणले बघा, आता 2% डब्ल्यू आणि व्ही, डब्ल्यू आणि व्ही मध्ये 2 जण म्हणल्यानंतर एकतर डब्ल्यू इकडे यायला पाहिजे आणि व्ही इकडे यायला पाहिजे, ऑर डब्ल्यू तिथं ठेवायचा आणि व्ही ला इकडे पळवायचं, म्हणजे एकतर उजव्या साईडला ऑर लेफ्ट साईडला, हे दोनच कंडिशन आहेत. टी सिट्स इमिजिएट राईट ऑफ व्ही, टी जो आहे व्हीच्या इमिजिएट राईटला आहे म्हटल्यानंतर टी कुठे येणार, इथे येणार, कारण सेंटरला फेस करतायत. आणि इथं कुठे येणार, टी इथे येणार, ठीक आहे. टी इथे येणार. नेक्स्ट आहे द वन हु फेसेस टी, टीला जो कोणी फेस करतोय म्हणजे हा याच्यामध्ये हा, आणि या पहिल्या कंडिशन मध्ये डब्ल्यू, हा सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू, हा क्यूच्या सेकंड टू द लेफ्ट आहे, क्यूच्या सेकंड टू द लेफ्ट आहे म्हटल्यानंतर, म्हणजे हा जो आहे हा क्यूच्या सेकंड टू द लेफ्ट म्हटल्यानंतर क्यू कुठे येणार, इथे येणार. जसंच डब्ल्यू कुठे येणार, इथे येणार. क्यू जो आहे तिथे येणार, कारण डब्ल्यू हा क्यूच्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हटलं, ठीक. नेक्स्ट आर सिट्स थर्ड टू द राईट ऑफ क्यू, आर सिट्स थर्ड टू द राईट ऑफ क्यू म्हटल्यानंतर आर आणि क्यू मध्ये 2 जण पाहिजे. मग इथं 1 इथं 2, आर कुठे येणार, इथे येणार, सिंपल. नेक्स्ट बघा, ऍज मेनी पर्सन्स आर अँड पी, आता आर आणि पी मध्ये जेवढे आहेत, तेवढेच पी आणि यू मध्ये आहेत. आता आर आणि पी मध्ये जेवढे आहेत तेवढेच पी आणि यू मध्ये आहेत. आपण इथं लिहून घेऊ, आर अँड पी मध्ये जेवढे आहेत तेवढेच पी अँड यू मध्ये आहेत, सिंपल. ओके. आणि 1% सीट बिटवीन यू आणि एस, यू आणि एस मध्ये फक्त 1 जण आहे, यू अँड एस मध्ये सगळ्यात महत्वाचं 1 जण आहे. ओके, तर आर आणि यू मध्ये जेवढ्या यू आणि एस मध्ये, सिंपल. आर आणि पी मध्ये इथे 1 जण येणार, कोणच येणार नाही. तसंच पी आणि यू मध्ये कोणच येणार नाही, आणि यू आणि एस मध्ये कोणच येणार, म्हणजे 1 जण येणार. ही कंडिशन अशी होणार. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर याच्यावर क्वेश्चन काय आहे, हु अमंग द फॉलोइंग पर्सन सेकंड टू द राईट ऑफ यस, यसच्या सेकंड टू द राईट कोण आहे, इथं आहे. आता इथं यस आहे, हा सेंटरला फेस करतो, मग त्याच्या हा फर्स्ट, हा सेकंड व्ही, मग आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच व्ही, ठीक आहे. आता 4 ऑफ द फॉलोइंग आर लाईक अ सर्टन वे, म्हणजे 5 पैकी 4 जण हे एका सेम ह्याला फॉलो करतायत आणि 1 जण हा वेगळा आहे. मग त्याच्यात बघायचं टीपी डब्ल्यू क्यू व्ही आर, टीपी डब्ल्यू क्यू व्ही आणि आर, टीपी डब्ल्यू क्यू व्ही आणि आर, यू आणि आर, एस आणि व्ही, यू आणि आर, एस अँड व्ही, ठीक आहे. आता बघा टी आणि पी, टी इथं आहे, पी इथं आहे, 1 जण आहे, 1 जण आहे. डब्ल्यू आणि क्यू मध्ये बघा, डब्ल्यू आणि क्यू मध्ये 1 जण आहे, डब्ल्यू आणि क्यू मध्ये 1 जण आहे. व्ही आणि आर बघा, व्ही आणि आर, यू आणि व्ही आणि आर आहे, व्ही आणि आर मध्ये पण 1 जण आहे. तसंच यू आणि आर मध्ये पण आहे का, आहे. आणि परत एस आणि व्ही मध्ये आहे का, आहे. आता मला सांगा ह्याच्यामध्ये वेगळं काय, तर ह्याच्यामध्ये वेगळं काय यू आणि आर, कारण जो काही हा पहिला प्रत्येक ह्याच्यामधला पहिला आहे त्याच्या राईट कडून जो दुसरा आहे सेकंड टू द राईटला आहे. आता बघा टीच्या सेकंड टू द राईटला पी आहे, टीच्या सेकंड टू द राईटला पी आहे, डब्ल्यूच्या सेकंड टू द राईटला क्यू आहे, एसच्या सेकंड टू द राईटला व्ही आहे आणि व्हीच्या सेकंड टू द राईटला आर आहे. पण इथं काय आहे, 4th कंडिशन मध्ये यूच्या सेकंड टू द लेफ्टला हे आहे, आर आहे त्या कंडिशननुसार, म्हणून ती कंडिशन रॉंग, म्हणजे वेगळं काहीतरी फॉलो करते, ठीक. सो आपला आन्सर काय असणार आहे, यू आणि आर, ठीक. आय होप तुम्हाला समजलं असेल. इथून आपण नेक्स्ट सेशन मध्ये करू. जर 2 आहेत ना, 2च आहेत, ठीक आहे. हे घेऊ बघा, काय म्हटलं बघा, ओनली फ्यू चॉकलेट्स आर स्वीट्स, ठीक आहे. ऑल स्वीट आर टेस्टी, ऑल सगळे जे स्वीट्स आहेत हे टेस्टी आहेत, म्हणले टेस्टी आहेत, सिंपल. आता सम मिल्कशेक आर टेस्टी, मग यमी ते ना, ठीक. तर याचं उरलंय काय म्हणले,
नो मिल्कशेक इज स्वीट. नो म्हणजे कोणताच हा मिल्कशेक स्वीट होऊ शकत नाही असं आहे का? आहे का? नोची काही कंडिशन आहे का? नाही, होऊ शकतो असं काही नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. नेक्स्ट आहे ऑल चॉकलेट कॅन नेव्हर बी टेस्टी. ऑल चॉकलेट कॅन नेव्हर बी टेस्टी. का नाही होणार? होणार ना. इथं फक्त ओनली फ्यू चॉकलेट आर स्वीट्स म्हणले. सगळे जर चॉकलेट हे जर ह्याच्यामध्ये जाऊ ते अशी होणार. आता ओनली फ्यू चॉकलेट आर स्वीट आणि सगळे स्वीट हे स्ट्रॉबेरी आहेत. जे काही स्वीट हे टेस्टी आहेत. मग त्याच्या असं पण येणार ना, असं पण होऊ शकतं. इथं हे पण असं होणार टेस्टी. सगळे जे स्वीट्स आहेत ते टेस्टी असू शकतात. ही कंडिशन अशी होणार. मग त्याला लागून सगळे जे काही चॉकलेट आहेत हे टेस्टी होऊ शकतात. इथं पॉसिबिलिटी विचारले म्हणून आपण ती पॉसिबिलिटी केली. जर नाही विचारलं असतं तर आपण सिंपल घेतलं असतं. ठीक आहे. सो म्हणून हे पण रॉंग. सो आपला आन्सर काय असणार आहे? नीदर 1 नॉर 2. ठीक, सिंपल. परत बघा, ऑल सोफाज आर चेअर. ठीक, ओनली फ्यू सोफाज आर टीव्ही. ओनली फ्यू सोफाज आर टीव्ही ही कंडिशन अशी होणार. ठीक, नो चेअर इज टेबल. नो चेअर इज टेबल. ठीक आहे, टेबल आणि इथं टीव्ही असं घेऊ आपण. हा, सम टीव्ही आर नॉट टेबल. सम टीव्ही आर नॉट टेबल. बरोबर आहे, कारण जेवढे काही ह्याच्यामध्ये आहेत ते टेबलमध्ये जाऊ शकत नाही टीव्ही, म्हणून ही कंडिशन बरोबर. ऑल चेअर्स बिंग टीव्ही इज अ पॉसिबिलिटी. तर ते होऊ शकत नाही, कारण सगळे जे काही हे आहेत सोफाज आहेत हे चेअर आहेत. मग त्याच्यामधून ते जे सोफा आहेत हे चेअरच्या बाहेर जाऊ शकणार आहेत का? नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. सो आपला आन्सर काय असणार आहे? ओनली 1 कन्क्लुजन इज फॉलो. सो दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. आय होप तुम्हाला समजलं असेल. 1-2 दिवसाचा गॅप पडलेला आहे, तो मी रिकव्हर करू, आपण काय टेन्शन नाही. ते फक्त आपल्याला जे काही भविष्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपलं जे काही थिंकिंग होतं ते बॅकएंडला चालू होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ गेला, दुसरं काही नाही. आणि जे काही आपल्याला मंडेचं सेशन आहे ते पण आहे. आज आहे सॅटरडे, संडेला मेन्सचं सेशन, उद्या मेन्सचं सेशन असणार आहे. ठीक आहे, आणि मंडेला तयार राहा. आपलं लाईव्ह मॉक असणार आहे मंडेला. जे काही लाईव्ह मॉक आहे RRB POची पहिली मॉक आपण लाईव्ह देणार आहे मंडेला. ठीक, बी रेडी फॉर दॅट. आय होप तुम्हाला जे काही सेशन आहे ते आवडत असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ऑब्विसली चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.